आपण या ठिकाणी पाहतोय सोमनाथजी गाडी सर धन्यवाद. अजय डायरे सर यांचंही मनापासून धन्यवाद. अरविंद विपक्ष अभिदिलेवन दामत हा सामना आपण पाहतो. 2 षटकांचा सामना. टॉप 3 मध्ये आपण पाहिलं गेलं बाईच्या पद्धतीने पाहिलं गेलं तर एक मॅच कंपन पुढे सरकले ते बामण डोंगरी संघ. इथे पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. भिरकवला लॉंग झोन मध्ये सीमारेषे पलीकडे. पहिल्याच चेंडूवरती आसमानी दणका. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. षटकार. अक्षयच्या बॅटमधून तो षटकाराला मुजाकीर मुलांना आपण पाहिला गेला. पहिला चेंडू होता. थोडासा शॉट समोर दिला. चेंडूला परफेक्ट शॉट म्हटलं जाईल. षटकार या ठिकाणी अर्जित झालं. बघा जरा बॉल गेला तर आपले जे खेळाडू तुम्ही पण शोधायला जाऊ शकता. जे पॅव्हलियनमध्ये असतील त्यांनाही विनंती असल्यास चेंडू जाऊन शोधा. पहिल्या चेंडूवरती षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. मुजाकीर मुलांना पुन्हा एकदा षटक घेऊन येतो. पहिला चेंडूवरती षटकार. दुसरा चेंडू इथे समोर उडवलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार अक्षयच्या बॅटमधून आपण या ठिकाणी पाहतोय. दोन षटकार आपण पाहिले गेले समोर दिलेले चेंडू आणि दोन्ही चेंडूचा आपण पाहतो पुरेपूर फायदा या ठिकाणी उचललाय. बॅक टू बॅक अक्षयने लगावलेले 2 षटकार. कोण विसरणार त्या क्वालिफाय राऊंडमध्ये जीवदान लाभलं त्यानंतर त्याने लगावलेला षटकार. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. कमबॅक करणार चेंडू पहिला वाईडिश लॉंगन काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सकलेन एक सिंगल या ठिकाणी अक्षयच्या खात्यात. संघाच्या खात्यात 1 धाव. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्टपिच चेंडू आहे. पुल केला चेंडूला डी बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचणार त्या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे. प्रवीणनेही हात खुले केलेत आणि त्याच्या बॅटमधून आला एक दमदार चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड पहिल्या 4 चेंडूमध्ये 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. चांगली फटकेबाजी पाहतोय. 5:29 झालेत आणि तिथे पाहिलं गेलं इथे चांगली कामगिरी अक्षय आणि प्रवीण. पाचवा चेंडू असेल. मुजाकीर मौलाना पुन्हा एकदा तयार. अक्षयसाठी प्रवीणसाठी हा चेंडू. टॅप केला चेंडूला वाईडिश लॉंगन काऊ कॉर्नर मधून पाहतो. डीप मिड रिझर्वमध्ये सकलेन आहे आणि इथे चुकी गेली होती. कॉलिंग नव्हतं पण त्याच्यामध्ये स्वतःला सावरलं. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. 2 धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी अग्रेसर होतो आहे. जाऊन पोहोचलं ते 19 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतो आहे. 2 षटकांचा सामना आहे. आज जर मॅचेस परफेक्ट 7 वाजता सुरू झाले असते तर इतक्याला आपण घरी असतो सर्व. लेट मॅचेस सुरू झाल्या. इथे फलंदाज बाद. झटका दिला गेला. शेवटच्या चेंडूवरती प्रवीण बाद होतोय. पहिल्या 6 चेंडूमध्ये 19 धावा. आता येणारे 6 चेंडू पाहूया कशा प्रकारे असतील.
19 धावा झाल्या स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. दुसरा षटक मुसेफ गोलंदाजी मार्कवरती आलाय. मुसेफ पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. दुसरा षटक घेऊन आलाय दामत संघाकडून. समोर आपण पाहतो अक्षय. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज जयेश. मुसेफचा चेंडू आपण पाहतो राऊंड द विकेट. दूरवर चेंडू भेटला. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव स्क्वेअरने. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आज पाहिलं गेलं तर सर्व बाहेरचे संघ आणि त्यामधून पाहिलं गेलं तर जीवदानी बामणडोंगरी, सलमानजी नजे, सूरज यांचा सायली 11 बामणडोंगरी संघ पाहतोय क्वालिफाय झाला. इथे पाहतो आपण बॅट्समन बॉलर लिहू आहे वाईटसाठी. चला राजेश भोईर. व्हाईट बॉल. बरं आहेत मोसीम सर आहेत या ठिकाणी. त्यांनीही पाहिलं, चेक केलं. वाईट चेंडू. लगातार 2 वाईट आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो चांगला फटका अक्षयच्या बॅटमधून. आसमानी दणका. चेंडू पोहोचला सीमा रेषे पलीकडे. दमदार शॉट, दमदार फटका, दमदार षटकार. वाहल बी संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचे. तिसरा चेंडू आपण पाहतोय. इथे शतरक्षक पोहोचणार 7. दरम्यान चेंडू होतो फरार. रस मिळती 4. चौकार. चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय. चार धावा आपण पाहतोय चौकाराच्या सहाय्याने. स्कोर कडे सुरू होतोय. 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अक्षय 25 या आकड्यावरती गेलो. 6 चेंडू 25 धावा. वाहल चांगला चेंडू कमबॅक करणार चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय.
चांगला फटका आपण पाहतो या ठिकाणी शतरक्षक तैनात आहे. चांगलं शतरक्षक त्या ठिकाणी सकलेंचा पाहिलं गेलं तरी जेल ड्रॉप झाला असेल, पण इथे आपण पाहतोय फलंदाज धावचित होतोय. या चेंडूवरती धावा आल्या त्या 2.